पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत, किमपि आता पाहू नको. ऐसी श्रोते विनवणी, करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे एक समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकेने कांतार, दणाणून गेले हो. तो एक दमणी आली, तट्ट्यावरी लागलेली. गाडीस होती जुंपिली जोडी, खिलाऱ्या बैल्यांची. कंठा माझी घांगरमाळा, वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयेसी. डॉक्टर पाहत होता तिसी, पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी, आपण आलात येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामाभिधान. तीर्थांकारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला, जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत, वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण, भाऊने शिपाई पाठविला. परीन पत्ता लागला, गाडीन दिसली कवणाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदयाले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावासा आला हो. कवरे केले अन्नदान, या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागेतिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्यावरचे वर जाऊ लागल्या पंढरीला. जगुआबा पाटील हरी, बापू नाव मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे, आसपास त्या माळ्याचे. आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा, गुरु महादाजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला याचा, शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावाचे, गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन. अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापुना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी, होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार. भरती येता सागर, जेवी जाय उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी, भक्त म्हणती उच्चस्वरे. शब्द कवणाचा कवणाला, न ये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानुकुठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीसा आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी, वाडा चौफाळ्या शेजारी.
दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांतरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी ससाचार हरी पाटला बरोबर, बापुना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापुना मागे राहिला तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशा परी, दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत, राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापुना, केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापुना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी, कारे निष्ठुर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेलास धावून, देवी येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येथे खास, मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशीनाथ, मग कारे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला, परत बिऱ्हाडासी आला अस्तमानाचे समयास. मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण, बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी, फिरत होते भिरी भिरी याचे नाव ध्यास हो. बापुनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा, येथे येऊन खेळ नाना फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती, ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशास आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करीती अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान, न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकानी केला साचा, अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठूनी. तो बापुना बसला उपोषित दातासी लावून दात, ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबाचे साकडे साधुलाच एक पडे, सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुना दुःख नको करूस मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी, बापुनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायांवर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेणे बापुनाच्या अंतरी अति आनंद जाहला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास, होऊ द्या आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन, बापुना सारिखे आधी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झाली यावरी दर्शन घडविन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी, बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण,